काल ज्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती, त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही 8 टीम बनवलेल्या होत्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलं होतं. या अनुषंगानं तपासांती ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते तर ते कामगार ते आपलं काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते तिथं आलेले होते आणि ते त्यांच्या टेस्ट करून ते गेले. परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सर, याच्यामध्ये किती टीम्स रिक्रूट करण्यात आलेल्या आणि गंभीरता या प्रकाराची काय आव्हान होतं? ज्या पद्धतीनं माहिती मिळाली, तात्काळ जिथं सर्वच म्हणजे स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि 8 टीम बनवलेल्या होत्या आणि 8 टीम ह्या विविध ज्या आहे की म्हणजे ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने जे आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. सर, याच्यामध्ये संशयात्मक असं होतं की हे इतके मोबाईल त्या गाड्यांना लावण्यात आलेले होते, त्यांच्या हातात लॅपटॉप होते, त्यामुळे हा सगळा संशय बनवला. नेमकी कुठली कंपनी हे नेमकं काय काम करतं? हे जे आहे सेल्फ प्लॅन आणि इन्स्टा ICT सोल्युशन ही जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीनं हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक 2 जे होतं तर दोघांच्याकडे जवळपास 8-9 मोबाईल होते. आपल्याला तसं ते वाटला लॅपटॉप, परंतु एका बोर्डवरती ते 5-6 मोबाईल त्यांनी लावलेले होते. ते ठिकठिकाणी मोबाईलचं कव्हरेज कसं आहे, मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह घेतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे. या पद्धतीने हे कामगार आहेत. मोबाईल जे स्ट्रेंथ आहे, मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होतं आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे.